जन तुमरो जस गावे अस काही श्रीपती कंठ लगा सनकादिक ब्रह्मांड मुनीसा नानक सारद सहित हरीसा जब कुबेर कपाल जहाते कभी कोविद कही सके कहाते तुम उपकार सूत्र वैदीना नाम विहाय राज परदीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन भानु दिव्यो आय मनुर बल जान प्रभु मुद्रिका मेल मुख माई जल विहाय अजर नाई दुर्गम भार जगत के ये सुगम अनुग्रह तुम्हारे राम दुआरे तुम रखवारे सब सुख रहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकत ही कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा है पर सिद्धि जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाए कहा जन्म हरि भक्त खाए और देवता चित्तन धरई हनुमत संकट कटे मिटे सब पीड़ा हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतवार पाठ कर कोई छूटे बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा वो यह सिद्धि साखी गौरी तुलसीदास सहाय तेरा कीजे नाथ जय महेरा पवन तनय संकट हरण मंगल गुरु राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो नमः काल आपण दृष्टांत पाहिला की शीतला देवी जवळ राजानं घोडा मागितला शीतला देवीनं सांगितलं की बाबा रे मला जर बसायला घोडा मिळाला असता तर मी तुला दिला असता मला बसायला गाढव आहे याच्यावरून असं लक्षात येतं की ज्या सकाम देवता आहे त्या पूर्ण मनोकामना पूर्ण करू शकत नाही मनोकामना पूर्ण करण्याकरता दोनच देवता आहे विष्णू आणि भगवान शंकर पण शंकर वैराग्याच्या मनोकामना पूर्ण करतात आणि भगवान नारायण हे संसारी जीवन देऊन आपली स्वतःची भक्ती प्रदान करतात रावणाला शंकरानं भक्ती प्रदान केली नाही कंसाला भक्ती प्रदान केली नाही कारण ते त्या पूरक नव्हते म्हणून शंकराच्या भक्तीचे लोक तुम्हाला असंख्य सापडतील संख्या खूप राहील पण ते सकाम कर्म करीत करीत प्रत्येक सकाम कर्म केलं की त्यांचं पुण्य संपून जातं आणि नारायणाचे भक्त देवाजवळ काही मागत नाही फक्त त्याची भक्ती मागतात म्हणून त्यांचा पुण्याचा साठा कायम राहतो
लक्षात आलं? आपण जी रक्कम टाकतो त्याच्यातून वापरत गेले की घट होते, पण ती रक्कम तशीच ठेवली त्याच्यात व्याज पडत गेलं की वाढत गेलं. भक्ती हे व्याज आहे, भक्ती हे व्याज आहे. म्हणून प्रेमाचे धनी भगवान आहे, म्हणून त्यांना दयासागर असं म्हणतात, दयानिधी असं म्हणतात. आणि भक्त हे भगवंताजवळ फक्त प्रेमच मागतात, भक्ती मागतात. म्हणून भगवंताचे भक्त जे आहेत, बलिराजा राक्षस होता, इंद्रपदाकरता प्रयत्न करत होता, पण इंद्रपदाचा प्रयत्न करत असताना त्याची लायकी नव्हती इंद्रपदाची. देवाने काय केलं, त्याच्या दारापुढे जाऊन त्याचं सर्वस्व हरण केलं आणि त्याला भूलोकाचा राजा म्हणजे पाताळ लोकाचा राजा करून दिला आणि भक्ती प्रदान केली. तिथे देवाने असं पाहिलं का हा राक्षस आहे? नाही. देव भेद ठेवत नाही. देव, मानव आणि दानव यांना ज्याप्रमाणे वागायला सांगितलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी वागायचं. मग ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला भगवान भक्ती प्रदान करतात. ज्याचा व्यवहार चांगला आहे त्याला भगवान भक्ती प्रदान करतात. ज्याचा व्यवहार खोटा आहे, कंसाचा व्यवहार खोटा होता, रावणाचा व्यवहार खोटा होता, त्यांचा व्यवहार खोटा असल्यामुळे शंकराने त्यांना भक्ती दिली नाही. पार्वतीला सुद्धा मागच्या जन्मात दिलेली, पार्वती जन्मात जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा आपली भक्ती दिली आणि काय सांगितलं, रोज माझ्या पिंडाची पूजा करायची. म्हणून पार्वती एकनिष्ठ भक्त झाली. त्यामुळे भगवान आपल्या भक्ताला भक्ती रूप धन प्रदान करतात. भक्तीचं जे रूप आहे ते अगदी स्नेह प्रेम रूप आहे आणि म्हणून भगवंताच्या भक्तांची भक्ती दिवसेंदिवस वाढत जाते. आता भक्तीच्या योगानं भक्तीचं धन प्राप्त होतं, पण हे धन प्राप्त झाल्यावर याच्यावर समाधान होण्याकरता एक उपाय सांगितला आहे परमात्म्याने. तुम्ही काय करा, संत संगती करा, कारण संतांच्या संगतीनं दोष मिटून जातात आणि मग देवाची सेवा खरी घडते. आता सेवेमध्ये दोन गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची, शरीराने सेवा नौकर पण करतो, पण नौकराच्या आज सगळे जेवढे नौकर आहेत, राजकीय म्हणा, धार्मिक म्हणा, पण तुम्ही त्या अयोध्येच्या मंदिरामध्ये त्यांना चांगली नोकरी लागली होती, पैसे मोजायचे, किती आरामशीर काम होतं. बुद्धी बिघडली, कारागृहात सेवा करत होते ना, कशाने? शरीराने. काय काम होतं? फक्त पैसे मोजायचे होते रोज. पगार 18,000, 20,000 रुपये पगार होता. मग सेवा करता करता प्रेम जर असतं किंवा हे देवाचं द्रव्य आहे, आपण काही खोटं करायचं नाही, कमी मोजायचं नाही, तर देवाने त्यांची बुद्धी करून त्यांना उन्नती पदार्थ दिला. जो माणूस होता माणूस नेमणारा, तो आपले नातेवाईक नेमाचा नाही, त्यालाही भक्ती नाही मिळाली. म्हणून सेवा तर शरीराने सगळं करतात, नोकरी करतो, पण नौकराच्या सेवेमध्ये प्रेम राहतो. पाहता इथे झाडणारे माणूस झाडून जातात. एखादा मनुष्य आला की तो पुंचा घेतो आणि ते बडं झाडतो, कारण ते चांगलं दिसत नाही, कारण त्याचं प्रेम आहे की हे चांगलं दिसत नाही. नौकर झाडू नौकराला सांगणार तिकडे राहिला ना, आम्ही नंतर करणार होतो ना, तो काय म्हणतो, तो असं म्हणत नाही मी सोडलं. आणि ज्याचं प्रेम असतं तो बरोबर क्रमाने झाडत जातो. आता हा मोठा ओटा आहे म्हणून झाडता झाडता एवढा केर नेण्यापेक्षा एका बाजूला इकडे काढायचा असतो, म्हणजे पुढचं झाड. तुम्ही सगळा केर तिकडे लोटत गेले की तो वाऱ्याने उडून जातो, कोणाच्या पायाने येतो. म्हणून युक्ती करावी लागते. विस्तार आहे, मोठा आहे, आपण झाडतो तोपर्यंत त्याच्यावर पाय ठेवून देणारे पुढे चालले जातात. म्हणून तेवढ्याच कोपऱ्यात काढायचं, 4 टप्पे करायचे, येतात केर काढायचे, असं आहे ते. पण तो आमच्या माणसाला कचरा दिसला की त्याचं जाणणं सुरू होतं, त्याला ती करायची सवय, सेवा लागली. म्हणून सेवेमध्ये प्रेम आहे. म्हणून ते म्हणतात सेवा बिना प्रेमाने होत नाही.
पगार घेऊन करणारे सेवा करतात, त्याच्यातही काही प्रेमी असतात, त्यांना ते जास्त वेळ तिथे खर्च करतात आणि कमी वेळ मग आपल्या व्यवहारात लावतात, कारण त्यांना माहिती आहे इथे आपण सेवा करतोय, याचं फळ भगवंत आहे. काही लोक काय करतात, वेळ झाली की वेळ व्हायच्या आधीच घड्याळ पाहत राहतात. केव्हा एखाद दिवशी काम असलं तर गेलं तर हरकत नाही, पण रोजच जर आपण त्या टायमाच्या आत टाळत राहिलो तर ती सेवा नाही ठरली. सेवेनं काय मिळतं तर समाधान आणि शांती. मी किती वेळा सांगितलं मला, या लोकांनी श्रमदान करून दिलं म्हणून इथे सगळे आधुनिक सेवा करायला तयार होऊन जातात. जो तो करतो. हे समोर पडलेले बांगडे ना दिवसातून 15 वेळा झाडले जातात. ते जर सेवेवाले माणसं नसते तर इतक्या वेळा झाडले नाही. सकाळी झाडलं तुम्ही, माझं काम झालं. असं 2 वेळा झाडायला जाईल तुम्ही, मग दुपारचं जर 12 वाजता झाडून गेलं तर वरतून पाला नाही पडणार. दुपारी 4ला झाडावं लागेल. ते 12 वाजता दुपारचं झाडून जाऊन चालणार नाही. असं आहे. म्हणून सेवेमध्ये प्रेम पाहिजे. लवकर जायचं आपल्याला तर 3:30 पासूनच झाडेल तो, कारण त्याला हे झाडून मग जायचं. प्रेम आहे ते, की देवाचं काम झालं पाहिजे आणि आपल्यालाच करायला मिळालं पाहिजे, कारण आपण सेवा घेतली आहे. म्हणून ते म्हणतात हे कुठे कळेल तर सत्संग कराल त्यावेळा कळेल. जोपर्यंत मनुष्य सत्संग करीत नाही तोपर्यंत सेवेमध्ये प्रेम येत नाही. दूध दिलं, दुधामध्ये साखर टाकली आणि थोडी केशर टाकली की दूध ज्याप्रमाणे स्वादिष्ट लागतं त्याप्रमाणे देवाच्या सेवेमध्ये प्रीती आणि निष्ठा ही टाकायची. प्रीती ती साखर, निष्ठा ते केसर. निष्ठेच्या केसराला पैसे लागत, बाजारातल्या केसरला पैसे लागेल. बाजारातल्या केसरला पैसे लागेल. प्रीती ती साखर, निष्ठा ती केसर. निष्ठा असली की माणसाला कोणतंही काम गोड वाटतं आणि निष्ठा जर नसली तर कोणतंही काम ओझं वाटतं. मन लागत नाही. एक कोणता इकडे, दुसरा कोणता तिकडे. भांड्याला राख कशी किंवा तो तुमचा डिजिटल साबण तसाच मग पुसावं लागतं. म्हणून श्रीमंत लोक नवघराला भांडे घासून परत चांगल्या फडक्याने पुसायला लावतात. तर त्यांना माहिती आहे की भांड्याचं मन नाही, पुसण्याचं मन नाही, म्हणून 2 वेळा काम करायला. श्रीमंताच्या घरी असं असतं, भांडे घासायचे आणि पुसून मग ठेवायचे. आपण काय म्हणतो पालथे मारले नाही, पण ते ओळ राहिले ना. आणि फडकं घेताना सुद्धा खराब फडकं घेतलं तर आणि भांडं खराब होईल, म्हणून फडकं चांगलं घ्यावं लागतं. पण आपलं शरीर जर सेवेलायक नाही नसलं तर सेवा मनापासून होत नाही, इच्छा असून सुद्धा होत नाही. हे फडकंच आहे एक प्रकारचं. म्हणून जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत सेवा करून घेतली पाहिजे. पायीवारी झाली पाहिजे, पायी मंदिरात आलं पाहिजे, प्रदक्षिणा झाल्या पाहिजे. फडक्याचा उपयोग करायचा आहे, नुसतं टेली झप नाही. ते व्याध्या झाल्या की फडकं काहीच उपयोगाचं. कोणी काय करता देव करून येत असं रडत बसावं लागतं. अवसर बार बार नहीं आवे, जाना तो कुछ करले भरनाई, जनन मरण सुख पावे, अवसर बार बार नहीं आवे. वेळ मिळाली. म्हणून त्यामुळे प्रेमाचं लक्षण सांगितलं आहे. ज्या प्रेमामध्ये सेवा करायची आहे. आता प्रेमाचं स्थान कुठलं आहे, प्रेमाची वस्तू कोणती आहे, तर हृदय हे प्रेमाचं स्थान आहे आणि हृदयातूनच सेवा होते. आपण म्हणतो ना तन मन. तन आलं की त्याच्यात हृदय आलं, पण त्या तनामध्ये हे मन जे आहे हे मोठं कठीण आहे. केव्हा केव्हा लागतं आणि केव्हा केव्हा लागत. मग हे मन लागण्याकरता या मनाला सत्संगाची गरज आहे. सत्संगतीने तुटती कुबुद्धी. अनेक लोक सत्संगाच्या योगानं भगवंताच्या प्रेमामध्ये लागलेले आहेत. प्रेमामध्ये निष्क्रियता नको. निष्क्रियता आली की मग ते राहत नाही. म्हणून भगवंताने पत्रम पुष्पम फलम तोयम, एक ग्लास पाणी सुद्धा देव मानून घेतो.
आता परवा वाल्मिकी रामाला आपल्याला सापडला नाही का, सीतेला सांगितलं रामाने वनामध्ये काही नाही, पाणी फुलत पाहिजे, गंधनी अक्षरनी धूपनी निरांजनी काही नाही, तर वनामध्ये कुठून येणार आहे, तर तू घरीच पूजा कर. सीता म्हणे नाही, पूजा तुमच्या बरोबरच. मग म्हणे वनात अशीच पूजा करावं लागेल, पाणी आणायचं, फुलं तोडायचे, टाकून द्यायचे, गुलाब पाहिजे, कण्हेर पाहिजे आणि मोगरा पाहिजे, हे काही नाही, ते दिसतील ते, पण ते वन आहे. बघ वनातले लोक पर्वतातल्या महादेवाला जातात, पाणी टाकलं, फुलं टाकलं, नारळ फोडलं, सगळं. म्हणून पूजेमध्ये द्रव्यामुळे वाढत जातं, द्रव्य नसलं तर तिथे काय होणार. म्हणून प्रेमाचं लक्षण सेवा सांगितलं आहे, हृदयामध्ये असते, ही त्याची अभिव्यक्ती आहे. प्रेमामध्ये अंतरंग असला तर उपयोग आहे. बहिर्रंगचं प्रेम दिखावं असतं, बहिर्रंगाचं प्रेम जे आहे ते दिखावं असतं. अंतरंगाचं प्रेम जे असतं ते जसं आईचं खरं प्रेम आहे, आपल्या अंगावरच्या पदरानंच पुसून टाकते ते मुलाला. अंतरंगाचं प्रेम आहे ते. मुलगा म्हणतो तुझं पातळ गहू दे खराब झालं, कारण त्याला त्या वस्त्रापेक्षा आपल्या पुत्राच्या प्रेमाची ती जी उत्सुकता आहे. म्हणून ते म्हणतात बहिर्रूपानं प्रेम होत नाही. म्हणून भक्ती हे प्रेमाचं स्वरूप आहे आणि भक्तीमध्ये सेवा सांगितलेली आहे. समर्थांच्या चरित्रामध्ये एक आहे, त्यांचा एक भक्त होता, तो काय करायचा, जर खलबत्ताने सापडला तर दाताने पान चावायचा, मग समर्थांच्या हातात द्यायचं. हे बऱ्याच शिष्यांनी पाहिलं की अरे हा समर्थांना उष्ट खाऊ घालतो. मग शिवाजी राजा आले, राजांच्या कानावर घातलं की हा असं करतो. समर्थांनी सांगितलं, महाराज आपल्या शिवाजी राजांनी समर्थांनी सांगितलं, तो मुसळराम जो आहे ना, तो ज्या खलबत्त्याने पान कुटून देतो तो खलबत्ता मला दाखवा. समर्थांनी मुसळरामाला बोलवलं, ज्या खलबत्त्याने तू पान कुटतो ते खलबत्ता म्हणजे राजाला पाहिजे. मुसळराम तिकडे गेला, मान कापली, हात समर्थांना दिला, हा खलबत्ता. समर्थांनी राजांना बोलवून म्हणे जे खलबत्ता असं आहे म्हणे. म्हणून मग महाराज आता मला त्याच्यात तू काळजी करू नको, मुसळराम इकडे आहे. समर्थांनी ती मान ठेवून दिली, जय श्रीराम, मुसळराम तयार. असं एक कथा आहे. जे भक्त असतात त्यांचा आणि देवाचा, त्यांचा आणि गुरुचा हा एक संपर्क वेगळा असतो. म्हणून भक्ताची बरोबरी करू नये. तो करतो तेवढं कधी आपल्याला करता आलं तर फक्त शांततेने करावं. त्याला दाखवले नाही की तू करतो ते मी करतो, दाखव. आपण आरतीत म्हणतो ना, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. हे सगळं देवाने दिलंय. देवाने थोडेसे पैसे दिले नसते तर आपण गुलाबाचा हार आणू शकलो ना. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, माझं काय आहे. म्हणून ते म्हणतात. पण आपण गुलाबाचा हार दिला की त्याला दाखवतो. कपडे पाहिले का आपल्याला, ते असं कोणाचंच नाही, अरे तू पैसे असं आहे. लोकांनी म्हणायला पाहिजे तुमच्या घरचा प्रसाद चांगला झाला. आपण नाही विचारायचं का हा आपण चांगलं तू वापरला, बोलू नको ना. आता तूप सुद्धा खराब आहे, बाहेरचं तूपही खराब आहे. अजून तर मुंडे साहेबांचं मन तुपाकडे गेलं नाही आहे. काल न्यायाधीशाची कॅन्टीन तपासून टाकली, तिथे मी सापडलं. लक्षात ठेवा, कारण घोटाळे कुठे आहे नाही. का नाही चांगलं करत तुम्ही? पैसे घेताना मग चांगलं का नाही करत? तुमचं काम आहे काम चांगलं करायचं. म्हणून ते म्हणतात प्रेम आणि सेवा ही मिळवून दिली
त्याच्यातही आणखीन कमतरता आहे, विश्वास. आणखा तो मुद्दा सांगितला, आपला विश्वास पाहिजे. जर आपला त्याच्यामध्ये विश्वास नसला, त्रिकुटी आहे बा, प्रेम, सेवा आणि विश्वास. एकदा आपला विश्वास बसला ना, आता काही लोकांना ऐकायची सवय, ते आपलं वारकरी ऐकतात, दुसरं कोणी किती मोठं फंक्शन ठेवलं तर त्यांना रोजामध्ये आपल्या त्याला नाव न ठेवा, पण मला जमत नाही, बस जाणार नाही. कारण त्यांचं प्रेम, विश्वास ऐकतच नाही ते. कारण देखावा ताबडतोब दिसतो प्रवचनामध्ये. देखावा जो आहे किंवा बोलवणं जे आहे ते ताबडतोब दिसतं. सज्जनाला, संत संगतीला ते दिसून जातं. म्हणून आपला विश्वास झाला पाहिजे आणि पुन्हा विश्वास दिवसेंदिवस वाढला पाहिजे. विश्वास कमी नको व्हायला पाहिजे. पहा तुम्ही असे काही हे आहे, अमृतांजन, हे काही पिढ्या झाल्या, म्हणजे 50-100 वर्ष होऊन गेले. त्या नाशिकचं बिंडको मंजन, काळं मंजन 100 वर्ष झाले तरी विक्री चालू आहे. कोणी म्हणे गरीबाचं नाही, श्रीमंत बी वापरतात. असं गरीबच वापरतो असं नाही. एका चक्की म्हणजे चक्की होती, त्याच्यात कोळसा दळायचा आणि ते टाकायचं. पण 100 वर्षापासून चालू. त्या बिटकोचे कॉलेज आहे, अनेक धंदे आहे, पण ते बंद झालेलं नाही. आज बाजारात मिळत आहे. कारण विश्वास लोकांना आणि गुणवत्ता. लावलं की दात स्वच्छ होणार म्हणजे होणारच. गुणवत्ता आहे. बिटकोची जाहिरात नाही. दंत म्हणजे विठोबाची जाहिरात सोडून गेली. ज्या वेळेला एका शेतकऱ्याने विठोबा मंजन काढलं होतं तेव्हा जाहिरात नव्हती. आता मोठ्या लोकांनी ते विकत घेतलं, जाहिरात सुरू झाली, किंमत वाढून गेली. कारण विश्वास, प्रेम आणि सेवा काय ठेवलंय त्या मोठ्या शेटला, त्या कोळशाच्या पैशामध्ये. पण नाही, सुरुवातीपासून आपण हा व्यवसाय केला, लोकांनी आपल्याला साथ दिली, आपण शेवटपर्यंत हा करत राहायचा. चालू आहे. अमृतांजन आपल्या 74 वर्ष आपल्याला वापरून झाले.